नमस्कार शेतकरी बंधूंनो, यंदाच्या हंगामात बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणतीच पेरणी करायची नाहीये. बी बियाणं म्हणजे शेतीचं मूलभूत आधारस्तंभ आणि बीज प्रक्रिया म्हणजे शेतीची पहिली पायरी. ही बीज प्रक्रिया नक्की करायची कशी? तर आपल्याकडे दोन बिजोरीचे आहेत. एक म्हणजे तृणधान्यासाठी भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या बियाण्यांसाठी लागणारं बिजोरीच आणि दुसरं म्हणजे तेलवर्गीय आणि डाळवर्गीय बियाण्यांसाठी म्हणजेच सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग यांसारख्या बियाण्यांसाठी लागणारं बिजोरीच. बीज प्रक्रिया करताना बिजोरीज बरोबर RPS 76 चा वापर केल्यास अधिक परिणामकारक रिझल्ट मिळतात. इथे आपण 1 किलो मक्याचे बियाणे घेतले आहे. याला आपण 15 ml बिजोरीच व 15 ml RPS 76 हलक्या हाताने चोळून घेऊयात आणि आता हे बियाणे 10 ते 15 मिनिटं सावलीमध्ये सुकवून नंतर त्याचा उपयोग पेरणीसाठी करूया.